SS स्टुडिओ आज एका पोलिश चित्रपटाचे स्पष्टीकरण देत आहे. हा चित्रपट पोलिश फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार जिंकलेला आहे. या चित्रपटात एका आई आणि मुलाच्या नात्याचे उत्कृष्ट चित्रण करण्यात आले आहे. आपल्या आईच्या विचित्र वागण्यामुळे एक लहान मुलगा त्या परिस्थितीत स्वतःला कसा सावरतो, हे आपण या चित्रपटात पाहणार आहोत. पोलंडमधील एका छोट्या गावात एक आई आणि तिचा मुलगा पॅट्रिक राहतात. या गावाची लोकसंख्या खूपच कमी आहे, पण हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पॅट्रिकचे वडील एका दूरच्या शहरात नोकरी करतात, त्यामुळे आई आणि मुलाला कायम एकटेच राहावे लागते. पॅट्रिक लहानपणापासूनच येथे राहत असल्यामुळे तो नेहमीच एकटेपणा अनुभवतो. त्याच्यासाठी त्याची आईच त्याची संपूर्ण दुनिया आहे. तो आपल्या आईसोबत गावाजवळ धावणाऱ्या ट्रेनसोबत शर्यत लावतो आणि हे त्यांचे रोजचे रुटीन असते. पॅट्रिक आणि त्याच्या आईचे नाते अगदी प्रत्येक मुलाच्या आईशी असलेल्या प्रेमळ आणि वात्सल्याने भरलेल्या नात्यासारखेच असते. त्यांच्या नात्यात कोणालाही स्थान नव्हते. पण पॅट्रिकच्या आयुष्यात बदल तेव्हा घडला जेव्हा गावात सुट्टीसाठी अनेक कुटुंबे आपल्या मुलांसोबत येऊ लागली. पॅट्रिकला कोणीच मित्र नव्हते, त्यामुळे त्याला नवीन लोकांशी जुळवून घेणे कठीण जात होते. त्याला असेही जाणवले की त्याची आई आता रोज रात्री घराबाहेर जाऊ लागली आहे. सुरुवातीला त्याने याकडे फारसे लक्ष दिले नाही. पण रोज संध्याकाळी एका फोन कॉलनंतर त्याची आई त्याला घरी एकटे सोडून निघून जात असे. पॅट्रिक तिला तासनतास वाट पाहत राहायचा. कधी कधी ती परत येतच नसे आणि कधी परत आली तरी थोडा वेळ त्याच्यासोबत घालवून दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस त्याच्यासोबत राहण्याचे आश्वासन देऊन पुन्हा त्याला एकटे सोडत असे. हळूहळू तो एकटेपणामुळे चिंतेने आणि नैराश्याने ग्रस्त होऊ लागला. त्याला त्याच्या जगात कोणीच नव्हते. एक दिवस त्याच्या शेजारी एक नवीन मुलगी राहायला आली होती, जी उन्हाळी सुट्टी घालवायला आली होती. पॅट्रिक तिला मित्र बनवण्याचा प्रयत्न करतो, पण टिपिकल किशोरवयीन मुलीसारखी ती त्याला उत्तरही देत नाही. दुसऱ्या दिवशी त्याची आई पुन्हा बाहेर जाण्यासाठी तयार होते. तेव्हा पॅट्रिकला खूप वाईट वाटते आणि तो तिच्या ड्रेसवर ज्यूस सांडतो. यामुळे ती त्याच्यावर खूप ओरडते आणि त्याला समजून न घेता त्याला शिक्षा करते. तरीही ती पुन्हा बाहेर जाते. पॅट्रिक आपल्या आईचा पाठलाग करतो, तो पाहतो की ती कुठे जाते. काही वेळाने त्याला समजते की ती नेहमी एका प्रियकराला भेटायला जाते. पॅट्रिकला आईच्या मागे जात असताना एक हरणाचे पिल्लू दिसते, जे रस्त्यावर एकटेच भटकत असते. हा दिग्दर्शकाचा रूपक आहे, जसे त्या हरणाच्या पिल्लाला त्याच्या आईने एकटे सोडले आहे आणि ते निर्जन जंगलात एकटे भटकत आहे, तसेच पॅट्रिकही आपल्या आईशिवाय संपूर्ण गावात, संपूर्ण उन्हाळी सुट्टीत एकटाच पडला आहे. हरणाचे पिल्लू पाहून पॅट्रिकला जणू काही दिलासा मिळतो आणि तो दुसऱ्या दिवशी नवीन मित्र बनवायचे ठरवतो. तो शेजारच्या मायका नावाच्या मुलीशी बोलायला सुरुवात करतो आणि काही वेळा बोलल्यानंतर ते दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनतात. मायका त्याला सांगते की तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आहे आणि तीही खूप एकटी वाटते. आता मायका आणि पॅट्रिकची चांगली मैत्री होते आणि पॅट्रिक आपल्या आईसोबत करायच्या सर्व गोष्टी मायकासोबत करू लागतो, सायकलिंग, पोहणे आणि तलावाच्या काठावर बसून वेळ घालवणे. मायकासोबत वेळ घालवताना त्याला आनंद वाटू लागतो आणि त्याचा एकटेपणा व नैराश्य कमी होऊ लागते. आता त्याला आईची उणीव कमी जाणवते. दुसऱ्या दिवशी पॅट्रिकच्या घरी ती बाई येते जिच्या नवऱ्यासोबत पॅट्रिकच्या आईचे प्रेमसंबंध होते. ती पॅट्रिकला काहीही म्हणत नाही, पण घरात बसून खूप रडते. पॅट्रिक एक सुसंस्कृत मुलासारखा वागतो आणि तिला काही खायला देतो. त्याच संध्याकाळी पॅट्रिकच्या वडिलांचा फोन येतो आणि पॅट्रिक व त्याची आई दोघेही त्यांच्याशी बोलतात.
बोलताना त्याची आई पॅट्रिकला सांगते की तो त्याच्या वडिलांना तिच्या अफेअरबद्दल काहीही सांगू नये. ती त्याला धमकी देते आणि त्याच्याकडून वचन घेतले की तो कोणालाही काहीही सांगणार नाही. पॅट्रिक वचन देतो की तो त्याच्या वडिलांना काहीही सांगणार नाही. त्याला वाटते की त्याने आईचे ऐकले तर ती त्याच्यासोबत जास्त वेळ घालवेल, पण त्याला लवकरच समजते की तिला याचा काहीही फरक पडत नाही. आता तो खूप अस्वस्थ होतो आणि दरवाजाची चावी लपवून ठेवतो. तो आईला बाहेर जाण्यापासून रोखू लागतो, पण त्याची आई त्याला ओरडून, त्याच्याशी भांडून तरीही बाहेर जाते. पॅट्रिक कितीही दुःखी असला तरी त्याला याचा काही उपयोग होत नाही. त्याच्यासाठी आता एकमेव आधार मायका असते. तो तिच्यासोबत वेळ घालवतो, तलावात पोहतो आणि खेळतो. पण त्याचे हे थोडेसे सुखही फार काळ टिकणार नव्हते, कारण मायकाला एक मोठ्या वयाचा मुलगा त्रास देऊ लागतो. तिला त्याची भीती वाटते. पॅट्रिक इतका लहान असतो की तो काहीच करू शकत नाही, पण हे पाहून तो खूप दुखावतो. त्या मुलाने मायकाला धमकी दिली होती की ती पॅट्रिकशी बोलणार नाही आणि फक्त त्याच्यासोबतच राहणार. त्या रात्री पॅट्रिक आपल्या आईचा पाठलाग करत असताना त्याला दिसते की मायका आणि तो मोठा मुलगा एकत्र वेळ घालवत आहेत. ज्याला पाहून ती बदलून गेली होती त्याच वेळी पॅट्रिकच्या घरी मायका येते आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. मायकाच्या सांगण्यावरून पॅट्रिक तिच्यासोबत सायकलिंगला जातो आणि तलावात पोहल्यावर मायका त्याला सांगते की आता तिच्या उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या आहेत आणि ती लवकरच येथून निघून जाणार आहे. मायकाला पॅट्रिकला दुखवण्याचे वाईट वाटत असते, पण पॅट्रिक काही करू शकत नव्हता, कारण जर सुट्टी संपली तर तिला जाणे भाग होते. तो आपल्या घरी पोहोचतो आणि पाहतो की जी बाई काही दिवसांपूर्वी त्याच्या घरी आली होती ती जिन्यावरून खाली उतरते. तो आत जातो आणि पाहतो की त्याचे वडील बाथरूममध्ये बसून रडत आहेत. त्याला समजते की त्या बाईने त्याच्या वडिलांना त्याच्या आईच्या अफेअरबद्दल सांगितले आहे, कारण तिच्या नवऱ्यासोबतच त्याच्या आईचे संबंध होते. ही गोष्ट ऐकून त्याचे वडील खूप दुखावले गेले आणि त्यांनी ठरवले की आता ते येथे राहणार नाहीत आणि परत नोकरीसाठी जाणार आहेत आणि कदाचित पुन्हा कधीच परत येणार नाहीत. पॅट्रिकची आई त्याच्या वडिलांना समजावण्याचा प्रयत्न करते, पण जेव्हा विश्वासाची पायाभरणी कोसळते, नात्यातला विश्वासच तुटतो, तेव्हा कोणालाही थांबवणे अशक्य होते. पॅट्रिकचे वडील अखेर निघून जातात. उन्हाळी सुट्टी संपते. आता पॅट्रिकला शाळेत जायला लागते. पॅट्रिकची आई त्याला तयार करून शाळेत सोडायला घेऊन जाते. ते दोघे रस्त्यावर चालत असतात, पण एकमेकांशी काहीही बोलत नाहीत. आईकडून त्याला पूर्वीसारखे प्रेम मिळत नव्हते. ते आता रेल्वे ट्रॅक ओलांडणार असतात. त्याची आई पुढे चालत असते आणि मुलगा मागे राहतो. हा दिग्दर्शकाचा रूपक आहे. जणू काही तुम्ही तुमच्या जीवनात पुढे जात आहात आणि मुलांना मागे टाकत आहात, आणि या दोघांच्या दरम्यान कोणता भावनिक आघातरूपी ट्रेन येऊन त्यांच्या स्वप्नांना, त्यांच्या नात्यांना कधी चिरडून जाईल हे कळणारही नाही. त्याची आई मागे वळून पाहते आणि पाहते की पॅट्रिक मागे राहिला आहे. ती ट्रेन पाहून घाबरते आणि रडू लागते की तिच्या मुलाचे काय होईल. हा क्षण तिला जाणवून देतो की तिच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचे कोण आहे. ती रोज जिच्या भेटीला जायची तो व्यक्ती महत्त्वाचा आहे की तो नवरा आणि मुलगा जे नेहमी तिच्यासोबत उभे राहिले. ती खूप रडते आणि तिला कदाचित समजते की तिला आता आपल्या जीवनाचा मार्ग बदलावा लागेल, आणि यासह हा चित्रपट संपतो.